नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 3 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक 6 कालमापन तास मिनिटे दिवस आठवडे महिने व्यवसाय। प्रश्न नंबर 1, 11:15 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाले? विद्यार्थी मित्रांनो, 11:15 वाजले म्हणजे 12 वाजायला पाव तास कमी। मग आता पाव तास म्हणजे 15 मिनिटे। मग आता 11:15 वाजले म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 11:45 मिनिटे म्हणजे 11:15 वाजले। म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11:45 मिनिटे। प्रश्न नंबर 2, घड्याळातील तास काटा 10 वर व मिनिट काटा 12 वर आहे, तर त्या घड्याळात किती वाजले असतील? विद्यार्थी मित्रांनो, तास काटा 10 वर असेल तर 10 वाजले, मिनिट काटा 12 वर आहे म्हणजे ॲक्युरेट या ठिकाणी 10 वाजलेले आहे। म्हणजे 10 वाजून काहीही मिनिट वर झालेले नाही आहेत। तास काटा 10 वर आणि मिनिट काटा 12 वर म्हणजे 10 वाजले। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10। प्रश्न नंबर 3, 1.5 तास अभ्यास केला म्हणजे किती मिनिटे अभ्यास केला? विद्यार्थी मित्रांनो, 1.5 तास बरोबर 1 तास अधिक अर्धा तास म्हणजे 1.5 तास। आता 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे। म्हणजेच मित्रांनो किती मिनिटे झाले? 90 मिनिटे। 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 90। प्रश्न नंबर 4, 2 आठवडे म्हणजे किती दिवस? विद्यार्थी मित्रांनो, 1 आठवडा बरोबर 7 दिवस म्हणजे 2 आठवडे बरोबर काय होणार? 7 गुणिले 2, 7 दुणे 14 दिवस। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14। प्रश्न नंबर 5, 5 दिवस म्हणजे टिंब तास। विद्यार्थी मित्रांनो, 1 दिवस बरोबर 24 तास। मग आता 5 दिवस म्हणजे किती तास? तर मित्रांनो या ठिकाणी आपण 24 गुणिले 5 यांचा गुणाकार करणार। 24 आहेत तास आणि 5 आहेत दिवस। 5 चोक 20 हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12 मित्रांनो 120 तास। 5 दिवस म्हणजे 120 तास म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 120। प्रश्न नंबर 6, 35 दिवसांचे किती आठवडे होतील? विद्यार्थी मित्रांनो, 1 आठवडा बरोबर 7 दिवस हे जर आपल्याला माहिती असेल तर 35 आहेत दिवस एका आठवड्यामध्ये असतात 7 दिवस। म्हणजे आपण 35 भागिले 7 यांचा भागाकार करणार। 7 5 35, 35 मधून 35 गेले बाकी उरली 0। मित्रांनो उत्तर आलं 5। 35 दिवस म्हणजे 5 आठवडे म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5। प्रश्न नंबर 7, 4.5 तास बरोबर किती मिनिटे? विद्यार्थी मित्रांनो, 4.5 तास म्हणजे बघा 4.5 तास बरोबर 4 तास अधिक अर्धा तास म्हणजे होणार 4.5 तास। आता मित्रांनो 4 तास म्हणजे किती मिनिटे? तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावा लागेल। एका तासामध्ये असतात 60 मिनिटे गुणिले 4। बघा या ठिकाणी 4 0 0, 4 सख 24 म्हणजे 240 मिनिटे झाले 4 तासाचे आणि अर्ध्या तासाचे झाले 30 मिनिटे। जर आपण बेरीज केली तर 0, 4 आणि 3 झाले 7, 2 270 मिनिटे। 4.5 तास म्हणजे 270 मिनिटे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 270। प्रश्न नंबर 8, मध्यान्हपूर्व 9:15 सुरू झालेला बोलपट दुपारनंतर 1:30 वाजता संपला, तर तो बोलपट किती वेळ चालला? विद्यार्थी मित्रांनो, एक बोलपट मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारी 12च्या अगोदर 9:15 मित्रांनो 9:15 म्हणजे 9:45 मिनिटे। मग आता 9:45 मिनिटे ते 12 वाजेपर्यंत
किती वेळ होईल मित्रांनो? बघा 9:45 ते 10:45, 11:45 झाले 2 तास. मग 11:45 नंतर पुन्हा 12 वाजेपर्यंत किती वेळ होईल मित्रांनो? 15 मिनिटे. म्हणजे 9:15 ते 12 वाजेपर्यंत मित्रांनो होतात 2 तास आणि 15 मिनिटे. बघा 9:45 ते 12 वाजेपर्यंत होतात 2 तास 15 मिनिटे. आणि 1:30 वाजता संपला. 1:30 वाजता म्हणजे पुढे 1 तास आणि 30 मिनिटे. बघा 2 तास 15 मिनिटे अधिक 1 तास 30 मिनिटे म्हणजे 12 नंतर 1 म्हणजे 60 मिनिटे आणि पुढे अर्धा तास म्हणजे 1 तास 30 मिनिटे. बघा म्हणजे या ठिकाणी 12 ते 1:30 बघा 9:15 ते 12 वाजेपर्यंत 2 तास 15 मिनिटे. 12 वाजल्यापासून 1:30 1 तास 30 मिनिटे. मग सगळे झाले किती या ठिकाणी? 3 आणि 1 4 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 3 तास 45 मिनिटे. म्हणजे थोडक्यात आपण 3.25 तास असं म्हणू शकतो, कारण की 4 तासाला फक्त 15 मिनिटे बाकी आहेत. 3 तास 45 मिनिटे म्हणजे 3.25 तास. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3.25 तास. प्रश्न नंबर 9 वजाबाकी करा. मित्रांनो 2 कॉलम आहेत तास आणि मिनिटे. या ठिकाणी आहेत 13, 30, त्यानंतर आहेत 8 आणि 55 मिनिटे. मित्रांनो या ठिकाणी आपण करणार आहोत वजाबाकी. 13 तासातून 8 तास वजा करणार, 30 मिनिटातून 55 मिनिटे वजा करणार. मग आता 30 मिनिटातून 55 मिनिट मित्रांनो वजा होणार नाही. मग काय करायचं? हे 30 मिनिटे वर घ्यायचे आणि या ठिकाणी हे 13 तास आहेत, त्या तासाचं मिनिटात रूपांतर म्हणजे त्यातला 1 तास बाजूला काढायचा. 13 तासातून 1 तास आपण वजा करणार म्हणजे या ठिकाणी झाले 12 तास आणि त्यातला 1 तास जो तास आपण वजा केला आहे तो 1 तास इकडे घ्यायचा म्हणजे 60 मिनिटे. म्हणजे मित्रांनो किती झाले? बघा 13 तासातून 1 तास कमी केला 12 तास झाले. तो तास आपण मिनिटाकडे घेतला मिनिटाच्या कॉलममध्ये म्हणजे 30 मिनिटे आणि 60 मिनिटे. आता झाले मित्रांनो 90 मिनिटे. मग या ठिकाणी बघा हे आहेत 90 मिनिटे आणि 90 मिनिटातनं मित्रांनो आपल्याला 55 मिनिटे काय करायचे? वजा करायचे. मग 10तून 5 गेले 5 आणि या ठिकाणी झाले 8, 8तून 5 गेले 3 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 35 मिनिटे. बघा मिनिटाच्या कॉलममध्ये राहिले 35 मिनिटे आणि 12 तासातून 8 तास गेले, खाली राहिले 4 तास. 4 तास 35 मिनिटे. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 तास 35 मिनिटे. प्रश्न नंबर 10 बेरीज करा. मित्रांनो 2 कॉलम आहेत तास आणि मिनिटे. 3 तास अधिक 4 तास त्यानंतर आहे 20 मिनिटे आणि त्यामध्ये मित्रांनो मिळवायचे 50 मिनिटे. आता ही बेरीज कशी करणार? तर मित्रांनो 20 मिनिटे आणि 50 मिनिटे किती झाले? 70 मिनिटे आणि 4 आणि 3 झाले 7 तास. आता या ठिकाणी काय करायचं? हे जे 70 मिनिटे आहेत तर 1 तास म्हणजे 60 मिनिटे, त्यातले 60 मिनिटे बाजूला काढायचे म्हणजे 1 तास बाजूला काढायचा. 70 मिनिटातनं 60 मिनिट गेले मित्रांनो, खाली राहिले 10 मिनिटे आणि जो आपण 1 तास या ठिकाणी कमी केला आहे तो या ठिकाणी मिळवणार म्हणजे 7 आणि झाले 1 8, 8 तास 10 मिनिटे. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर 8 तास 10 मिनिटे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 तास 10 मिनिटे. प्रश्न नंबर 11 घड्याळाच्या तबकडीवरील वेळेबाबत चुकीचे विधान कोणते? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 3 पासून 9 पर्यंत 30 मिनिटे. मित्रांनो 3 पासून 9 पर्यंत म्हणजे 4 5 6 7 8 9. मित्रांनो 3 पासून तर आपण 9 पर्यंत जर गेलो तर या ठिकाणी बरोबर किती मिनिटे होतात? 30 मिनिटे होतात. बघा प्रत्येक अंकामध्ये या ठिकाणी 5 मिनिटे आहेत म्हणजे 3 ते 4 मध्ये 5 मिनिटे, 4 ते 5 मध्ये या ठिकाणी 5 मिनिटे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30 मिनिटे. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2 आहे 4 पासून 8 पर्यंत. मित्रांनो या ठिकाणी 4 पासून 8 पर्यंत म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 20 मिनिटे. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 1 पासून 10 पर्यंत. मित्रांनो 1 पासून तर 10 पर्यंत
बघा आता 1 पासून तर 10 पर्यंत म्हटलं तर मध्ये किती आपण उलट जर या ठिकाणी गेलो तर 1 2 आणि 3 म्हणजे 3 घर आहेत, म्हणजे 5 10 आणि 15 म्हणजे 15 मिनिटे कमी करायचे आहेत, कारण की 1 पासून 10 पर्यंत. मग या ठिकाणी 15 मिनिटे जर आपण कमी केले, 60 मिनिटातनं आपण 15 मिनिटे कमी केले तर किती होणार, 45 मिनिटे. किंवा आपण 1 पासून 10 पर्यंत मिनिटे मोजू शकतो. 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 36, 5 7 35, 5 48, 5 9 45. मित्रांनो, 1 अंकापासून आपण 10 अंकापर्यंत जर मिनिटे मोजले तर प्रत्येक 2 अंकामध्ये 5 मिनिटे असतात, असे मिनिटे 45 होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे बरोबर. मित्रांनो, पहिले 3 पर्याय जर बरोबर असतील तर आपोआप चौथा पर्याय हा चुकीचा असणार आहे. बघूयात आपण 2 पासून 8 पर्यंत. मित्रांनो, 2 पासून तर 8 पर्यंत 40 मिनिटे म्हटले. बघा 2 पासून 8 पर्यंत 5 1 5, 5 2 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, 5 6 30 मिनिटे होतात. आणि मित्रांनो, आपल्याला दिले 40 मिनिटे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. हे आहे आपलं उत्तर. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 12. मंगेश आणि सुधीर पावणे 4 तास खेळले, म्हणजे किती मिनिटे खेळले? विद्यार्थी मित्रांनो, पावणे 4 तास म्हणजे 4 तासाला पावभाग कमी, म्हणजे 4 तासाला 15 मिनिटे कमी, म्हणजे किती होणार, तर 3 तास आणि 45 मिनिटे, म्हणजे झाले पावणे 4 तास. मग आता मित्रांनो, 3 तास आणि 45 मिनिटे, 3 तासाचं आपण मिनिटात रूपांतर करणार. बघा 3 गुणिले या ठिकाणी 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर 3 0 0, 3 6 18, 180 मिनिटे. 3 तासाचे झाले 180 मिनिटे आणि त्यामध्ये आपण 45 मिनिटे मिळवणार. या ठिकाणी 5 8 4 12, हातचा आला 1 1 आणि 1 2, 225 मिनिटे. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 225 मिनिटे. प्रश्न नंबर 13. 9 वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? विद्यार्थी मित्रांनो, 9 वाजता म्हणजे 9 वाजलेले आहे. तास काटा 9वर आहे, मिनिट काटा 12वर आहे, म्हणजे मिनिट काटा 12वर असेल. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12. प्रश्न नंबर 14. 3:30 वाजता तास काटा कोणत्या 2 अंकांच्या मध्ये असेल? विद्यार्थी मित्रांनो, 3:30 वाजता, आता घड्याळात आपल्याला 3:30 वाजलेले दिसत आहेत. तास काटा 3 आणि 4च्या मध्ये आहे, मिनिट काटा 6वर आहे, म्हणजे तास काटा 3 आणि 4 अंकांच्या मध्ये असेल. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 व 4. प्रश्न नंबर 15. 3 मिनिटे 25 सेकंद बरोबर किती सेकंद? विद्यार्थी मित्रांनो, एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंद. आता आपण 3 मिनिटाचं सेकंदात रूपांतर करूया. 60 गुणिले 3. बघा या ठिकाणी 3 0 0, 3 6 18, या ठिकाणी झाले 180. 3 मिनिटाचे झाले 180 सेकंद आणि आणखीन आपण त्यामध्ये मिळवणार 25 सेकंद. म्हणजे 5 8 आणि 2 10, हातचा आला 1 1 आणि 1 2. मित्रांनो, 205 सेकंद. बघा या ठिकाणी 3 मिनिटे बरोबर 180 सेकंद आणि त्यानंतर हे आपण मिळवले 25 सेकंद वरचे, म्हणजे झाले 5 8 आणि 2 10, हातचा आला 1 1 आणि 1 2, 205 सेकंद. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 205. प्रश्न नंबर 16. दुपारपूर्व 11 वाजून 55 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 2 तास 10 मिनिटे चालले, तर ते किती वाजता संपेल? विद्यार्थी मित्रांनो, दुपारपूर्व म्हणजे थोडक्यात दुपारी 12च्या अगोदर, म्हणजे 11 वाजून 55 मिनिटांना या ठिकाणी नाटक सुरू झालं आणि ते नाटक किती वेळ चाललं मित्रांनो, तर 2 तास आणि 10 मिनिटे एवढा वेळ नाटक चाललं. बघा म्हणजे 2 तास 10 मिनिटे. आता या ठिकाणी 11 वाजून 55 मिनिटानंतर बघा 11:55 ते 12. मित्रांनो, 11:55 ते 12 वाजेपर्यंत किती वेळ होतो, तर होतात फक्त 5 मिनिटे बरोबर. मग नाटक चाललंय 2 तास 10 मिनिटे, म्हणजे फक्त आपण काय करणार, ह्या 2 तास 10 मिनिटातनं मित्रांनो फक्त 5 मिनिटे पाठीमागे येणार, कारण की 12 वाजायच्या अगोदर 5 मिनिटे हे नाटक सुरू झालेलं आहे आणि 2 वाजून 2 तास 10 मिनिटे हे नाटक चाललं. म्हणजे थोडक्यात ते नाटक किती वाजता संपेल, तर मित्रांनो
2 तास 10 मिनिटातनं जर आपण 5 मिनिटे जर वजा केले तर मित्रांनो 2 वाजून 5 मिनिटांनी हे नाटक संपलेलं असेल किंवा 2 वाजून 5 मिनिटांनी हे नाटक संपेल. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 वाजून 5 मिनिटे. प्रश्न नंबर 17, खालील पर्यायातील अयोग्य जोडी कोणती? मित्रांनो, अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी. आता पर्याय क्रमांक अ आहे पावतास 25 मिनिटे. मित्रांनो, पावतास म्हणजे 15 मिनिटे. आता या ठिकाणी दिले 25 मिनिटे म्हणजे हे उत्तर आहे चूक. त्यानंतर आहे ब 1 तास बरोबर 60 मिनिटे. मित्रांनो, 1 तास म्हणजे 60 मिनिटे आहे बरोबर. 1 मिनिट बरोबर 100 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद म्हणजे क पर्याय आहे चूक. आणि पर्याय क्रमांक ड आहे अर्धा तास बरोबर 30 मिनिटे. मित्रांनो, अर्धा तास बरोबर 30 मिनिटे हे आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी ब आणि ड असे 2 पर्याय बरोबर आहेत. आपल्याला विचारलं अयोग्य जोडी अ आणि क या 2 जोड्या अयोग्य आहेत. म्हणजेच 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क. प्रश्न नंबर 18, मोहनने सकाळी 45 मिनिटे व्यायाम केला म्हणजे किती वेळ व्यायाम केला? विद्यार्थी मित्रांनो, 45 मिनिटे. बघा आता 1 तास म्हणजे 60 मिनिटे, पाव तास म्हणजे 15 मिनिटे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. आता मोहनने 45 मिनिटे व्यायाम केला. मग अर्धा तास व्यायाम केला का? नाही. पाऊण तास व्यायाम केला का? तर हो. मित्रांनो, 45 मिनिटे म्हणजे पाऊण तास. पर्याय क्रमांक क आहे 270 सेकंद. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आहे 45 मिनिटे आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. बघा, एका मिनिटात असतात 60 सेकंद. आपल्याला ह्या 45 मिनिटाचं सेकंदात रूपांतर करायचं आहे. आता आपण शून्याने गुणणार. 0 5 0 0 चौक 0 दशकाचा 0 6 5 30 हातचे आले 3 6 चौक 24 27 28 29 6 चौक 24 25 26 आणि मित्रांनो 27. या ठिकाणी 0 0 7 7 2 2. मित्रांनो, उत्तर आलं 2700 सेकंद. 270 सेकंद चूक आहे. 2700 सेकंद बरोबर आहे. मित्रांनो, ब आणि ड असे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 19, खालीलपैकी कोणत्या वेळी मिनिट काटा 6 या अंकावर असेल? विद्यार्थी मित्रांनो, मिनिट काटा 6वर कधी असतो? ज्या वेळेला 30 मिनिटे होतात. 30 मिनिटे होतात त्या वेळेला मिनिट काटा 6वर असतो. मग आता पर्याय क्रमांक अ आहे 10:30 वाजता. 10:30 वाजता म्हणजे 10 वाजून 30 मिनटं. म्हणजे मित्रांनो, 10 वाजून 30 मिनिटांनी मिनिट काटा हा 6वर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक अ आहे बरोबर. पर्याय क्रमांक ब आहे 4 वाजून 30 मिनिटांनी. मित्रांनो, 30 मिनिटे झाले म्हणजे मिनिट काटा हा 6वर असतो. म्हणजे ब हा पर्याय सुद्धा आहे बरोबर. पर्याय क्रमांक क आहे 7 वाजून 45 मिनिटांनी. मित्रांनो, 45 मिनिटे म्हटलं की मिनिट काटा असेल 9वर म्हणून क पर्याय आहे चूक. पर्याय क्रमांक ड आहे 6 वाजता. मित्रांनो, 6 वाजता मिनिट काटा 12वर असेल म्हणजे ड पर्याय सुद्धा आहे चूक. म्हणजे अ आणि ब असे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब योग्य. प्रश्न नंबर 20, खालीलपैकी किती विधाने बरोबर आहेत? मित्रांनो, 4 पर्याय आहेत, 4 विधान आहेत. किती विधान बरोबर आहेत? पर्याय क्रमांक अ, एका आठवड्यात 8 दिवस असतात. विद्यार्थी मित्रांनो, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. पर्याय क्रमांक अ आहे चूक. पर्याय क्रमांक ब, रात्रीचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, दुपारचे 12 वाजले म्हणजे आपण मध्यान्ह म्हणतो. म्हणजे ब पर्याय आहे चूक. पर्याय क्रमांक क आहे दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंतच्या काळाला मध्यान्होत्तर काळ असे म्हणतात. मित्रांनो, बरोबर. दुपारचे 12 ते रात्रीचे 12 आपण याला मध्यान्होत्तर काळ असं म्हणतो. पर्याय क्रमांक ड आहे रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंतच्या काळाला मध्यान्हपूर्व काळ असे म्हणतात. मध्यान्हपूर्व काळ म्हणतात. मित्रांनो, बरोबर आहे. रात्रीचे 12 वाजल्यापासून दुपारच्या 12 वाजेपर्यंतच्या काळाला आपण मध्यान्हपूर्व काळ असे म्हणतो. दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह असं म्हणतो. मग ड पर्याय आहे बरोबर. मित्रांनो,
किती विधाने बरोबर आहेत तर क आणि ड असे 2 विधान बरोबर आहेत. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2. प्रश्न नंबर 21. पुढीलपैकी योग्य जोडी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, योग्य जोडी ओळखायची आहे. पर्याय क्रमांक अ आहे 12 महिने 1 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर 1 वर्ष म्हणजे 12 महिने. पर्याय क्रमांक ब आहे 30 दिवस म्हणजे 2 आठवडे. विद्यार्थी मित्रांनो, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस, मग 2 आठवड्याचे होतात 14 दिवस. ब पर्याय आहे चूक. पर्याय क्रमांक क आहे 365 दिवस बरोबर 1 सामान्य वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. पर्याय क्रमांक ड आहे 26 आठवडे बरोबर 1 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, 52 आठवडे म्हणजे 1 वर्ष. ड पर्याय आहे चूक. योग्य जोडी आहे अ आणि क. म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ आणि क योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कालमापन तास, मिनिटे, दिवस, आठवडे, महिने हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.